माझा भाऊ ते मस्के कुटुंबाबरोबर आला होता. आल्याच्या नंतर ते पोलीस प्रशासन किंवा ते समोरच्या पार्टीला बोलून त्यांनी धमकवल्यामुळे माझ्या भाऊ मानसिक धक्का बसला आणि त्याच्यामध्ये त्याची डेट झाली. त्याच्यामुळे मला ते योग्य न्याय मिळावं याच्यासाठी आमची मागणी. नमस्कार, मी पोपट पिटेकर, नवराष्ट्रमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. या पोलीस स्टेशनच्या आवारात काल एक जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी आज वंचित बहुजन आघाडी आणि इतर संघटना मोठ्या प्रमाणात आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या संदर्भात आपण वंचित बहुजन आघाडीचे नेते किसन चव्हाण यांच्यात बातचीत करणार आहोत. सर, काय सांगाल? आज वंचित बहुजन आघाडी पोलीस स्टेशनमध्ये ठिय्या मांडून दिसते. आज नाही, आम्ही गेल्या 3 दिवसापासून या पोलीस स्टेशनमध्ये 25 तारखेला आमच्या एका भीमसैनिकाचा न्याय मागण्यासाठी फिर्याद दाखल करण्यासाठी आलेल्या आदिवासी महिलेबरोबर तुझ्यावरही खोटा गुन्हा 376 दाखल करतोय अशा पद्धतीचं वक्तव्य करणारा गोरगरिबांचा कर्दनकाळ या पोलीस स्टेशनचा जो पोलीस निरीक्षक आहे विलास पुजारी याने जेव्हा सांगितलं तेव्हा त्याला मानसिक धक्का बसला आणि तो याच पोलीस समोर तो कोसळून पडला. खरं म्हणजे जी महिला आदिवासी कुटुंबाची गेली 3 महिने आपल्याला न्याय मिळवण्यासाठी तिच्यावर झालेला अत्याचार, तिचं जाळलेलं घर हे शासन दरबारी मांडण्यासाठी माझी दखल घ्या, माझी तक्रार घ्या. या पीआयला कितीतरी वेळेस भेटल्या, या विभागाचे डीवायएसपी आहेत त्यांना कितीतरी वेळेस भेटल्या, एसपींना भेटल्या. एसपीने आदेश केलेत, खाली फोन करून सांगितलं की त्यांचा गुन्हा दाखल करून घ्या, तरी गुन्हा दाखल होत नाही. कलेक्टरांनी सांगितलं तरी होत नाही. अनुसूचित जाती जमाती आयोगाने या ठिकाणी आदेश केलेले आहेत तरी होत नाही. मग शेवटी या महिलेला उपोषणाला बसावं लागतंय. ती उपोषणाला बसते आणि मग कलेक्टर सांगतात की गुन्हा दाखल करा, जा. मग ती इथं फिर्याद दाखल करण्यात येते. वस्तुस्थिती आहे की फिर्याद दाखल होणं गरजेचे होते, पण इन्चार्ज समोरच्यांना बोलून घेतात आणि तुम्ही देखील याच्या विरोधामध्ये क्रॉस कंप्लेंट द्या, 376 दाखल करायच्या मुलाविरोधात आणि तुझ्याबरोबर हा जो काही कार्यकर्ता आहे त्यांच्या विरोधामध्ये. म्हणजे या पद्धतीनं जर तालुक्याचा इन्चार्ज अशा पद्धतीनं गोरगरीब लोकांना, पीडित लोकांना, अत्याचारग्रस्त लोकांना जर अशा पद्धतीचं ट्रीटमेंट देत असेल तर मला असं वाटतं की हे कायद्याचं राज्य राहिलेलं नाही. आणि दुर्दैवाने आमचा विठ्ठल खर्चन जो आहे त्याचा जो काही मृत्यू झालेला आहे तो मृत्यू या प्रशासनाचा, पोलीस प्रशासनाचा हा बळी गेलेला आहे. आणि म्हणून त्याच्या मृत्यू जबाबदार कोण आहे तर त्याच्या मृत्यू जबाबदार या पोलीस स्टेशनमध्ये बसणारा, गोरगरिबांना चिरडणारा, त्यांच्यावरती अन्याय करणारा, अत्याचार करणारा, इथल्या भाजप आमदारांचा जो काही सालगाड्यासारखा वागतोय तो विलास पुजारी नावाचा जो पोलीस निरीक्षक आहे तो विठ्ठल खर्चेंच्या मृत्यू जबाबदार आहे. आणि म्हणून परवापासून ती डेड बॉडी इथं जिल्हा उपरुग्णालयामध्ये आहे, त्याचं कुटुंब आमच्या सोबत आहेत, कार्यकर्ते आहेत. आमची मागणी आहे की त्याच्यावरती मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, त्याची तात्काळ या ठिकाणी त्याला निलंबित करावं. शासनाकडे आम्ही मागणी करतो की या कुटुंबाला 50 लाखाची मदत करावी, त्यांचा मुलगा सरकारी सेवेमध्ये घ्यावा. ह्या मागण्या आम्ही गेल्या 3 दिवसापासून करतोय. परंतु मला असं वाटतं की त्याच्यामध्ये वारंवार आम्ही ऍडिशनल एसपी बरोबर बोलतोय, एसपी बरोबर चर्चा झालेली आहे. ते आम्हाला वेळ मागतायत, आम्हाला चौकशीसाठी 1 महिन्याचा वेळ द्या, नंतर आम्ही कारवाई करू. मला असं वाटतं की हे सगळं एकमेकांना वाचवायचा कार्यक्रम चालू आहे. कारण हे सगळं खालून ही चेन आहे. इथं कमवायचं वरच्याला द्यायचं, वरच्याने कमवायचं त्याच्या वरच्याला द्यायचं, काही वाटा तालुक्याच्या आमदारला द्यायचा. त्याच्यामुळे या तालुक्यामध्ये गोरगरिबांना न्याय मिळणार नाही. आणि म्हणून आम्ही सगळे कार्यकर्ते इथल्या पोलीस प्रशासनाचा धिक्कार करण्यासाठी, निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही 3 दिवसापासून डेड बॉडी तिकडे आहे, आम्ही इथं बसून आहोत. आज याचा शेवट होणार आहे. आम्हाला न्याय मिळाला पाहिजे. विठ्ठल खर्चेंच्या मारेकरी जे पोलीस प्रशासन आहे, जे अधिकारी आहेत त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले पाहिजे, त्याचं निलंबन झालं पाहिजे. कारण हा वंचितचा लढा नाहीये. इथला जो विलास पुजारी आहे याला सगळं पाथर्डी या ठिकाणी वैतागलेलं आहे. गोरगरिबांवरती खोटे गुन्हे दाखल करतात आणि जे काही तर मोठमोठाले पुढारी आहेत, वाळू तस्करी करणारे आहेत, मटके जुगार चालवणारे आहेत, त्यांना खुर्च्यांवरती घेऊन बसतात. कालचं चित्र आम्ही बघितलेलं आहे. एकीकडे आम्ही ऍडिशनल एसपी बरोबर बोलतोय आणि दुसरीकडे वाळू तस्करांना खोलीमध्ये घेऊन तो पुजारी बसतोय. त्याची हिंमत झाली नाही आंदोलनकर्त्याच्या समोरून जायची. तो पाठीमागून गेला, तो पळपुट आहे, शेवगातून पळून गेला लावलेला आहे. त्याच्यामुळे त्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी, त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यासाठी, त्याचं निलंबन करण्यासाठी या ठिकाणी आम्ही वंचित बहुजन आघाडीचे आणि बाकीच्या पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी बसून आहोत. ऍडिशनल एसपी येतील, आता त्यांच्याबरोबर आमची चर्चा होणार आहे. योग्य निर्णय झाला, आम्हाला न्याय दिला तरच हे आंदोलन या ठिकाणी थांबणार आहे. खरं तर आता तुमची भूमिका काय असणार आहे? कारण की पोलीस प्रशासनाकडून म्हणण्यात येतं की आमच्या याच्यात काही चुकी नाही, तुम्ही सीसीटीव्ही वगैरे बघू शकता. तो चौकशीचा भाग आहे, म्हणूनच आम्ही म्हणतो की चौकशी करा. माझा या जिल्ह्याचे जे काही नूतन पोलीस अधीक्षक आहे सुदर्शन साहेब, त्यांच्याबरोबर माझं बोलणं झालेलं आहे. त्यांना नुकतेच 20 दिवसाचा कालावधी झाला येऊ, त्यांनी देखील आम्हाला वेळ मागितलेला आहे चौकशीसाठी. आणि म्हणून मग आम्ही वेळ देतो त्यांना. आमचं म्हणणं एवढं आहे की चौकशीच्या दरम्यान या पोलीस स्टेशनमध्ये जर तो पीआय असला
तर चौकशी निपक्षपातीपणे होणार कशी? मग त्यांनी त्याच्यावरती सोल्युशन सांगितलेलं आहे की आम्ही पीआय कडे कुठल्याही दुसऱ्या पीआय कडे चौकशी देणार नाही, तर आम्ही डीवायएसपी कडे देऊ. पण डीवायएसपीच्याच विरोधात आमचा अलिगेशन आहे म्हणून डीवायएसपी पण नाही. मग आमचं असं ठरतं, आता एसपी साहेबांशी बोलून झालंय की बाबा तुम्ही ऍडिशनल एसपी जे आहेत त्यांना चौकशी अधिकारी म्हणून नेमा, म्हणजे ते निपक्षपातीपणे चौकशी करतील आणि त्याची बदली करा. ही मागणी आमची आहे. बघूया काय होतं चौकशीमध्ये, काय निष्पन्न होईल. पण पाथर्डी तालुक्याला लागलेला, पोलीस खात्याला लागलेला हा कलंक आहे विलास पुजारी, त्याला इथून हटवलं पाहिजे. तोपर्यंत पाथर्डी तालुक्यातली सर्वसामान्य जनता सुटकेचा निश्वास टाकणार नाही. आणि आज ही जी काही खर्चर कुटुंबावरती वेळ आलेली आहे ती लढाई आम्हाला पुढे घेऊन जावी लागणार आहे. खरं तर आता तुमची मागणी मान्य नाही झालं तर तुमची भूमिका काय असणार आहे? पोलीस अधीक्षकांबरोबर चर्चा झालेली आहे. वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय नेते आदरणीय बाळासाहेब आंबेडकर काल बोललेत, आजही एसपी बरोबर बोललेत, आमची चर्चा झालेली आहे. आम्हाला याच्यातनं तोडगा तर काढायचाच आहे. आम्हाला शेवटी कायद्याची लढाई आहे, ती कायद्याची लढाई करूया, त्यांना समोर येऊ द्या. पोलीस आता ऍडिशनल एसपी येत आहे, त्यांच्याबरोबर चर्चा करूया, एसपी बरोबर परत चर्चा करूया. जर व्यवस्थित आम्हाला न्याय मिळणार असेल तर आम्ही चर्चा करून हा विषय थांबवणार आहोत, आणि नाहीच न्याय मिळणार असेल नंतर आम्ही आमची भूमिका जाहीर करणार आहोत काय करायचं. खरं तर आता इथं पाथर्डीमध्ये वंचित बहुजन आघाडी मोठ्या प्रमाणात इथं आक्रमक झाल्याचं आपल्याला इथं पाहायला मिळतंय. पोपट पिटेकर, अहिल्यानगर, पाथर्डी.